नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गीता अविनाश राशीनकर, सरस्वती मंदिर नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स पुणे 2 वाणिज्य विभागामध्ये मी कार्यरत आहे. आज आपला जो विषय आहे FY BCom बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक यामध्ये आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी हा भाग बघणार आहोत. आता मागच्या व्याख्यानामध्ये काय काय घेतलेलं आहे याचा आपण रिकॅपमध्ये उल्लेख केलेला आहे. इन प्रिव्हियस लेक्चर वी स्टडीड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हिस्टोग्राम विथ एक्झाम्पल्स अँड सोल्युशन. म्हणजे मागच्या व्याख्यानांमध्ये आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि हिस्टोग्राम यांचा अभ्यास केलेला आहे आणि तो मागच्या व्हिडिओमधनं तुम्ही बघितलेला असेल. मी ग्रुपवरही टाकलं होतं. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द लेक्चर. नाव इन दिस लेक्चर वी विल स्टडिंग मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, मीन, मीडियन, मोड विथ डेफिनेशन्स अँड एक्झाम्पल्स. ओके. आता या ठिकाणी पहिली PPT जी आहे ती पहिली PPT आहे अर्थमॅटिक मीन. अर्थमॅटिक मीन म्हणजे नेमकं काय आहे. PPT इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये केलेली आहे, कारण का दोन्ही प्रकारचे विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये आहेत आणि दोघांनाही ते समजावं हा सरळ साधा शुद्ध हेतू त्याचा आहे. आता मीनला मराठीमध्ये मध्यमान असं म्हटलं जातं, म्हणजेच अर्थमॅटिक मीन. आता सरासरीसाठी प्रामुख्याने AM ही इंग्रजी अक्षरे वापरली जातात आणि सरासरी दाखवण्याचं चिन्ह म्हणजेच X असं या ठिकाणी आहे. आता अर्थमॅटिक मीन और मीन इज सम ऑफ द ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. दॅट इज अर्थमॅटिक मीन इज इक्वल टू सम ऑफ द ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ द ऑब्झर्वेशन. इथं तुम्हाला समोर दिसतंय. सपोज x1 x2 डॅश 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 xn is a set of n observation. By definition, arithmetic mean will be arithmetic mean is equal to x1 plus x2 plus dash 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 xn divided by n. आता या ठिकाणी तुम्हाला हे सूत्रानुसार दाखवलेलं आहे. सिम्बॉल आहे या ठिकाणी सिग्मा, म्हणजेच असा W सारखा अक्षर दिसते बघा, उलटा आहे या ठिकाणी दाखवलेला आहे. सिग्मा रिप्रेझेंट द सम. फर्दर इट इज द कस्टमरी इट डिनोट अर्थमॅटिक मीन मीन्स AM बाय X बार. हिन्स AM इज इक्वल टू X बार इज इक्वल टू समेशन X डिवायडेड बाय N. या ठिकाणी अर्थमॅटिक मीन म्हणजे सूत्र दाखवलेलं आहे की अर्थमॅटिक मीन इज इक्वल टू X बार डिवायडेड इज इक्वल टू समेशन X डिवायडेड N. आता कॅल्क्युलेट अर्थमॅटिक मीन ऑफ द मास. तुम्हाला पुढं एका विषयाचे मार्क दिलेले आहेत. 7 सब्जेक्ट आहेत आणि त्यामध्ये किती मार्क पडलेत त्याचं सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यानुसार 61, 68, 69, 63, 70, 60, 78 या सगळ्याची काय करायची आहे, या ठिकाणी बेरीज करायची आहे आणि ही बेरीज होती आहे 469. विषय किती आहे 7. म्हणजे सूत्रानुसार समेशन X अपॉन N याच्यानुसार 469 डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू 67 हे त्याचं उत्तर या ठिकाणी येतं. आता आपण पुढचं बघणार आहोत. या ठिकाणी आत्ता जो मी भाग इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगितला तोच मराठीमध्ये सांगणार आहे. मीन म्हणजे नेमकं काय. अर्थमॅटिक मीन असा शब्द सरासरीसाठी याच्यासाठी वापरला जातो आणि AM ही अक्षरे त्यासाठी वापरली जातात आणि त्याच्यासाठी जे चिन्ह आहे X बार हे त्याच्यासाठी चिन्ह वापरलं जातं. आता X बार म्हणजे नेमकं काय आहे आणि याचा अर्थ होतो की सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. प्रत्येक वेळेला हे लिहित बसण्याच्या ऐवजी त्यासाठी चिन्हे वापरतात. ती चिन्हे समेशन या ठिकाणी समेशन सिग्मा, मगाशी सिग्मा म्हणलं, आता त्याला इथे काही पुस्तकामध्ये समेशनही म्हटले.
ही समेशन एक्स म्हणजे एक्सच्या सर्व संख्यांची बेरीज. समेशन हे चिन्ह बेरजेसाठी वापरलं जातं, म्हणताना त्याला समेशन असं म्हटलं जातं. समेशन एक्स आणि एन म्हणजे एकूण संख्या. आता सूत्र कसं होईल, एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स अपॉन एन असं या ठिकाणी सूत्र होतं. हे सूत्र जर संख्या कमी असतील तर म्हणजेच गोळा केलेली माहितीची संख्या जी असेल तर त्यामध्ये संख्या कमी असतील तर त्यामध्ये प्रत्येक हे अंक वारंवार येत नाही. जेव्हा कमी संख्या असतील तेव्हाच हे सूत्र वापरता येतं आणि जर जास्त संख्या असतील तर सूत्रामध्ये थोडा बदल करावा लागतो. आणि ज्या वेळेला सूत्रामध्ये बदल करावा लागतो तेव्हा ते सूत्र एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ एक्स अपॉन एन असं होतं. म्हणजेच किंवा एक्स बार इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये बघा समेशन एफ एक्स अपॉन समेशन एफ असं होतं. एफ म्हणजे वारंवारता फ्रिक्वेन्सी, एक्स म्हणजे चलाच्या किमती व्हेरिएबल आणि समेशन एफ म्हणजे वारंवारतेची बेरीज होय. इथं आता तुम्हाला गणित दाखवलेलं आहे मी. गणितामध्ये कॅल्क्युलेट अर्थमॅटिक मीन फॉर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि या ठिकाणी तुम्हाला ऑब्झर्वेशन दिलेत एक्स, फ्रिक्वेन्सी दिली आहे एफ. या ठिकाणी ऑब्झर्वेशन आणि फ्रिक्वेन्सी बघा. ऑब्झर्वेशनमध्ये 103, 110, 112, 118, 95 अशी दिले. फ्रिक्वेन्सी आहे 4, 6, 10, 12, 13 तुमच्या समोर आहे PPTमध्ये. मग खाली सोल्युशनमध्ये बघा एक्स, एफ आणि एफ एक्स असं आहे. 103, 110, 112, 118, 95 आणि फ्रिक्वेन्सी बघा 4, 6, 10, 11, 3 म्हणजे इथं एन इज इक्वल टू 35 केलेलं आहे. एफ एक्स याचा अर्थ 103 इंटू 4 इज इक्वल टू 418, 110 इंटू 6 इज इक्वल टू 660, 112 इंटू 10 इज इक्वल टू 1120, 118 इंटू 12 इज इक्वल टू 1416, 95 इंटू 3 इज इक्वल टू 285. मग या सगळ्याची एफ एक्समध्ये बेरीज केली आहे. समेशन एफ एक्स इज इक्वल टू 393. आता आपल्याला सूत्र काय आहे आपलं, एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ एक्स अपॉन एन इज इक्वल टू 393 अपॉन 35 इज इक्वल टू 111.2286 हे त्याचं उत्तर येतं. अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने हे गणित आहे. आता आपण मोड बघणार आहोत. मोड याचा अर्थ आहे मराठीमध्ये बहुलक. आता बहुलक म्हणजे नेमकं काय, द ऑब्झर्वेशन विथ मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ऑर द मोस्ट रिपीटेड ऑब्झर्वेशन इज कॉल्ड ॲज मोड. मोड यालाच मराठीमध्ये बहुलक असं म्हटलं जातं. केंद्रीय प्रवृत्तीचं हे तिसरं मोजमाप आहे आणि जी संख्या वारंवार जास्त वेळेला येते ते म्हणजे बहुलक वय. ज्या वेळेला संख्या कमी असतात तेव्हा प्रत्येक संख्या एकदाच आलेली असते, अशा वेळेला बहुलक काढायचा नसतो आणि तो काढला जात नाही. जेव्हा वर्ग करून वारंवारता कोष्टक तयार केलं जातं तेव्हा बहुलकाचे म्हणजेच मोडची निश्चित किंमत काढण्यासाठी पुढील सूत्र वापरलं जातं. आता मोडच्या बरोबर सूत्र बघा. या ठिकाणी सूत्र आहे एल प्लस ब्रॅकेटमध्ये एफ एम मायनस F1 डिवायडेड म्हणजेच भागिले 2FM मायनस F1 मायनस F2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू के या H अशा पद्धतीने आहे. आणि त्या प्रत्येक सूत्राचं या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की एक्सप्लेनेशन काय आहे, म्हणजे प्रत्येक एल म्हणजे काय दिलेला आहे आणि त्याचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. मी तुम्हाला या ठिकाणी सांगते आहे, माझ्याकडं वहीमध्ये सगळं लिहिलेलं आहे आणि वहीमधनं मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगते आहे. कारण मी जी गणितं सोडवलेली आहेत ती माझ्या वहीतली आहेत, त्याचे फोटोग्राफ्स मी इथं टाकलेले आहेत. एल लोअर बाउंड्री और एक्सटेंडेड क्लास लिमिट और मॉडल क्लास. FM फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडल क्लास. F1 फ्रिक्वेन्सी ऑफ प्री मॉडल क्लास. F2 फ्रिक्वेन्सी ऑफ पोस्ट मॉडल क्लास. H विथ ऑफ मॉडल क्लास. अशा पद्धतीने हे सूत्र दिलेलं आहे आणि त्याच्यासाठीचं गणित इथं दिलेलं आहे आपल्याला. मी तुमच्या समोर जे गणित आहे ते आपण बघूया.
या ठिकाणी एक्झाम म्हणजे मोड काढायचा आहे. एक्स आणि एफ फ्रिक्वेन्सी पण दिली आहे 10, 11, 12, 13 आणि 14, 15 आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिली आहे 2, 5, 10, 11, 12, 19 अशा पद्धतीने दिलेली आहे. सोल्युशन सिन्स मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज असोसिएटेड विथ ऑब्झर्वेशन 13 द मोड इज 13. बघा या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 1, 2, 3, 4, 5, 6 याच्यामध्ये विथ फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ती 13 असं उत्तर त्याचं आलेलं आहे. आता पुढचं बघूया. कॅल्क्युलेट मॉडेल इन्कम फ्रॉम द फॉलोइंग इन्कम डिस्ट्रीब्युशन. डेली इन्कम रुपीज या ठिकाणी तुम्हाला 30 अँड बिलो असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर 30 to 60, 61 to 90, 91 to 120, 121 to 150, अबाव 150 आणि त्याचे नंबर ऑफ पर्सन 22, 198, 110, 95, 42, 33. मग याच्यामध्ये जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये क्लास बाउंड्रीज दिलेल्या आहेत. बिलो 30.5, त्याच्यामध्ये 30.5 to 60.5, 60.5 to 90.5, 90.5 to 120.5, त्याच्यानंतर 120.5 to 150 to 5, अबाव 150.5 अशा पद्धतीने या क्लास बाउंड्रीज दिल्यात आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे की 22 एफ म्हणजे F1 दिली 22, त्याच्यानंतर FM 198 मॉडेल क्लास, F2 110, 95, 43, 33 या ठिकाणी इथं दिलेलं आहे. हे बघा तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर मॉडेल क्लास इज 3160 since the corresponding frequency is the highest. Here are the get L 30.5, L किती दिलेलं आहे 30.5, FM किती आहे 198, F1 किती आहे 22, F2 किती आहे 110, H किती आहे 30. हे सूत्रामध्ये घालायचं आपल्याला. सूत्र काय आहे आपलं मोड इज इक्वल टू L प्लस या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये FM मायनस F1, त्याच्यानंतर डिवायडेड बाय 2FM मायनस F1 मायनस F2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये 30.5 प्लस 198 मायनस 22 डिवायडेड बाय 2 इंटू 198 मायनस 22 मायनस 110 इंटू 30 इज इक्वल टू 50.5 म्हणजे उत्तर आलेलं आहे आपलं 50.5. हे सूत्र व्यवस्थित सोडवलं की गणिताचं उत्तर या ठिकाणी व्यवस्थित येतं. अशा प्रकारे आपल्याला आजच्या व्याख्यानामध्ये आपण मीन आणि मोड यांची उदाहरणं आणि त्याची माहिती बघितली आहे, त्याची सूत्र बघितली आहेत. इन दिस लेक्चर वी स्टडीड मीन अँड मोड विथ एक्झाम्पल अँड सोल्युशन. अँड नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत तर मेडियन. यामधलाच एक महत्त्वाचा भाग आहे, पण त्यांच्यामध्ये थोडंसं हे दोन मिळून जेवढं आहे ते एक आहे, म्हणून मी मेडियन हा भाग स्वतंत्र घेतलेला आहे. नेक्स्ट सेशन किंवा नेक्स्ट लेक्चर वी विल बी स्टडिंग मेडियन विथ एक्झाम्पल्स अँड सोल्युशन. ओके. आणि आपण आता पाहूया. हे नेहमी बघा, हे मी ह्याच्यामध्ये यूट्यूबवरती ही लेक्चर्स टाकलेली आहेत. तुम्हाला त्याचा उपयोग होईल, फायदा होईल. आणि आपण पुढच्या व्याख्यानात भेटूया, तेव्हा मेडियनचा अभ्यास करूया. धन्यवाद.